हिंदुस्तान पोस्टच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑफबीट मुलाखत थोडी हटके या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी संवाद साधणार आहेत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ. नमस्कार चित्राताई. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण मला इथं निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुस्तान पोस्टचे संपादक स्वप्नील सावरकर. चित्राताई, तुमच्या राजकीय कारकिर्दीबद्दल, त्या प्रवासाबद्दल आपण बोलणारच आहोत. पण प्रत्येकाची कारकीर्द जी सुरू होते त्याच्यामध्ये ज्या वातावरणात ती व्यक्ती वाढली त्याचा कुठेतरी एक प्रभाव सर्वसाधारणपणे असतो, किंवा घरातलं वातावरण काय होतं, तुमच्यावरचे संस्कार काय होते. तुम्ही समाज माध्यमांवर खूप सक्रिय आहात आणि तुमच्या आईविषयीची एक खूप भावनिक पोस्ट मी वाचली, तर तुमच्या आई वडिलांविषयी आणि या सगळ्या प्रवासाविषयी. खरंच थोडीशी वेगळीच मुलाखत वाटते ही. आणि आज सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यासारखा की राजकारणात कशामुळे आणि कोणामुळे. खरं तर माझ्या मागे कुठलाही राजकीय इतिहास भूगोल नाही. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मी आहे. आणि राजकारणात मी कशी आले तर राजकारणात मी माझ्या सासूबाईंमुळे आले, ज्या अतिशय कर्तबगार अशा होत्या. आणि एक आमचे नातेवाईक होत्या, त्या इलेक्शनमध्ये उभ्या होत्या. त्यावेळेला आमच्या सासूबाईंचा फार आग्रह होता, म्हणजे ही 97ची गोष्ट आहे, की त्या मला म्हणल्या की त्यांच्यासोबत तू जा असं. आणि मग ती जायला सुरुवात झाली त्यांच्यासोबत. इलेक्शन झालं, कॉर्पोरेशनचं इलेक्शन होतं, ते इलेक्शन झालं आणि मग लोक यायला लागली. काही अडचणी, छोट्या छोट्या अडचणी असायच्या आणि तिथून खरा तर हा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. पण आज म्हणजे मी असं बघते की माझ्या मिस्टरांना काही फार आवडत नाही राजकारण वगैरे हा भाग, पण त्या होत्या म्हणून मी या ठिकाणी येऊ शकले. आज त्या नाही आहेत, परंतु वेगवेगळ्या टप्प्यांवर जसं जसं आपण पुढे जातो तसे वेगळे वेगळे विषय हाताळायला मिळतात. आणि मला असं वाटतं की समाजकारण हे आपण अगदी लहान असल्यापासूनच सुरुवात असते प्रत्येकाचीच. समाजकारण म्हणजे काय तर एकमेकांना मदत करणं. म्हणजे अचानक पाहुणे आल्यावरती पटकन शेजारच्या काकूंना हिरव्या मिरच्या नेऊन मागच्या दाराने द्यायच्या, इथून ती समाजसेवाच आहे. आणि मग तीच हळूहळू त्याचे प्रश्न बदलत गेले असं मला वाटतंय. माझ्या माहेरी नाही आणि माझ्या सासरीही नाही असं आमच्याकडे तर कोणी ग्रामपंचायतीचं सदस्यही नाही आहे घरामध्ये. त्यामुळे तशी कुठली पार्श्वभूमी नाही राजकीय. पण हे खरं आहे की कामाची आवड आणि त्यानंतर वेगळे वेगळे येणारे प्रश्न ते हाताळणं. आणि आत्ताच्या या क्षणाला तर मला असं वाटतंय की इतक्या वर्षांचा हा प्रवास आहे, पण तरीही अजूनही आपले हात फार तोकडेत. म्हणजे अजून प्रचंड काम करण्याची गरज आहे असं मला आजही वाटतंय या सगळ्या प्रवासामध्ये. तुमच्या आईने तुम्हाला घडवलं असं हो. तुम्ही म्हटलं. माझी आई मुंबईचीच आहे आणि माझा जन्म वसईला झालाय. त्यामुळे वसईसारख्या एका गावामध्ये, आता वसई फार डेव्हलप झालंय आपण बघतो, पण त्यावेळेला छोटं गावच होतं. आणि माझा जन्मच वसईचा आहे, माझं शिक्षण वसईला झालंय. आणि त्या ठिकाणी माझे मामा राहायचे वाळकेश्वरला. आणि तो ट्रेनचा प्रवास होता, तेव्हा काही गाड्या घोड्या काही नव्हत्या. आणि मी अगदी मला वाटतं 5वीला वगैरे असेल. माझ्या आईनी मला एकटीने तू ट्रेनने प्रवास करायचा. तर त्यावेळेला म्हणजे जरा थोडंसं असं हे धाडसाचंच होतं की एकट्या मुलींना पाठवायचं किंवा मुलांना कोणालाही असं. आणि मग त्यातनं ती जी आपण म्हणतो की नाही की काही म्हणाल तुम्ही त्याला, निर्भीडता म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, की मला माझी भीती वगैरे असं काही मला कधी तेव्हापासून कधी वाटलीच नाही. अगदी मी 5वीला होते तेव्हापासून मी एकटी प्रवास करायचे. किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, ज्या आईच्या मार्ग. प्रत्येकाची आई ही गुरुच असते, पण या बाबतीमध्ये आज जर मला सांगितलं तर मी कदाचित माझ्या मुलाला एकट्याला पाठवू शकणार नाही किंवा मी पाठवलंही नाही. पण त्यावेळेला माझ्या आईने ते केलं. आणि त्यामुळे ती तर आहेच, अजून ब्लेसिंग्स आहेत तिचे. माझे बाबा नाही आहेत आता, पण माझ्या या सगळ्या जडणघडणीमध्ये जर खरंच महत्वाचा रोल असेल तर लग्नाच्या आधी माझ्या आईचा आणि लग्नानंतर मात्र आमच्या सासूबाईंचा. वसईमध्ये तुम्ही म्हणालात, मग शाळा कॉलेजेस वसईमध्ये? नाही, शाळा माझी वसईला झाली. सेंट अल्विशियस गर्ल्स स्कूल आहे, पापडी म्हणून गाव आहे. त्या पापडीला माझी शाळा आहे. आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी वगैरे एकत्र भेटतो. वर्षातनं एकदा ख्रिसमसला तर भेटतो. आणि एरवीही
खूप असं काही इथे असं मला वाटलं की थोडंसं वेगळेपण, तर मी इथून निघते आणि थेट वसईच्या गावांमध्ये जाते. तुम्ही जा कधी, खूप सुंदर आहे वसई, खूप छान आहे. आणि ते म्हणतात ना आपली नाळ पुरलेली असते, हम्म. तर तशी माझी नाळ वसईत पुरलेली आहे. त्याच्यामुळे काही झालं इथून की मला जरा फ्रेश, थोडंसं रिफ्रेश व्हायचं असेल तर मी वसईला जाते. महिलांचे प्रश्न घ्यावेत असं तुम्हाला का वाटलं आणि काय कारण होतं त्याला काही विशेष? अ, प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला राजकारणात किंवा समाजकारणामध्ये येतो तर एक महिला म्हणून माझ्याकडे महिलाच यायला सुरुवात झाली. छोट्या छोट्या गोष्टी, डोमेस्टिक व्हायलन्स पासूनच्या असतील, मारझोड करणं, हम्म. मारहाण करणं, मुलगी झाली म्हणून त्रास देणं, किंवा आणखीन विविध अशा गोष्टींमध्ये छेड काढली जाणं मुलींची, त्यांच्यावरती होणारे लैंगिक अत्याचार, या केसेस यायला लागल्या. आणि मग त्यानंतर मीही विचार केला की मला जर कुठल्या क्षेत्रात काम करायचं असेल तर ज्या ठिकाणी मी स्वतः कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी आपण काम केलेलं नेहमी चांगलं. हा विषय मी निवडलाय. आणि त्यामध्ये हा विषय इतका मोठा आहे मंजिरीताई, तुम्ही बघा की जन्मापासून तर अगदी सरणावर जाईपर्यंत इतके प्रश्न आहेत, इतके प्रश्न आहेत. म्हणजे माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्या कमी पडतील असं मला नेहमी अगदी प्रकर्षाने जाणवतं. एखादी केस येते आणि तिच्यासाठी फार फार लढाई करावी लागते सिस्टीम सोबत, हम्म. तेव्हा तर म्हणजे इतका संताप होतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही. सगळ्या गोष्टी असतात कागदावरती लिहिलेल्या, कायदे आहेत, पोलीस आहेत, सरकार आहे, आणि तरीही काही होत नाही. मग अशा ज्या गोष्टी होतात त्यावेळेला पेटून उठायला होतं. आणि मग असं वाटतं की आपण जे काही काम करतोय म्हणजे ते नुसती भलामण नको, त्याच्या आपण अजून रूट पर्यंत पोहोचलेले नाही आहोत. आणि मग याच कामातून प्रेरणा घेत मीच हे ठरवलं की मी माझं क्षेत्र जे आहे ते महिलांचं, मग त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांच्या सोबत होणाऱ्या गोष्टी. तुम्ही बघितलं असेल की 25 वर्षापूर्वी जे महिलांचे प्रश्न होते ते प्रश्न आज आहेत, पण त्याचं स्वरूप फार वेगळ्या पद्धतीने वाढलंय. क्राईम फार वेगळ्या पद्धतीने होतोय आणि त्याला डील करायला आपल्याकडे तशी सक्षम यंत्रणा आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत एक दोघींचे जीव जात नाहीत, जोपर्यंत एक दोघींना जिवंत जाळलं जात नाही, जोपर्यंत त्या मुलींना पेट्रोल टाकून जाळलं जात नाही, त्यांच्यावर ऍसिड फेकलं जात नाही, तोपर्यंत चर्चा होत नाहीत. आणि जेव्हा अशा घटना होतात तेव्हा मग चर्चा होतात. मग आठवतं, अरे कुठले कायदे आहेत, मग आता यात अमेंडमेंट व्हायला हवी. पण हे करून पण जी पुन्हा एकदा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आहे त्याची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार? आपण राजकारणाकडे येऊ, पण तुम्ही हा विषय जेव्हा हाती घेतला, म्हणजे अर्थात कदाचित महाविद्यालयीन काळात असेल किंवा हो. तर पहिली अशी कोणती घटना तुमच्या नजरेत आली आणि त्यामुळे तुम्ही राजकारणात आलात, की आणखीन म्हणजे सासूबाईंचा जो काही तुमचा, तर अशा कोणत्या घटनेने प्रेरित होऊन तुम्ही इकडे वळलात? खरं तर आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचं जे आहे त्या गोष्टी लक्षात येत होत्या. आपण असं म्हणतो ना की ज्यावेळेला आपण शाळेचं जे आयुष्य आहे ते आपल्यावरती खूप प्रभाव टाकत असतं. तर त्यावेळेपासून आम्ही जरा अशा थोडीशी, माझ्या अजून दोघी मैत्रिणी आहेत, एक नालंदा गडकर म्हणून आहे, म्हणजे मी आवर्जून नाव घेईन कारण आजपर्यंत आमचं बॉन्डिंग आहे, आणि एक मोनालिसा डिसोजा म्हणून आहे. तर अशा आम्ही तिघी जणी होतो अगदी KG पासनं आतापर्यंत अशा एकत्र. आणि तिघींमध्ये असे काहीतरी आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टींमध्ये पुढे येणं किंवा बोलणं, वोकल होणं, हे तेव्हापासनं समजत होतं की आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते काही बरोबर नाही. मला आठवतं त्यावेळेला रिंकू पाटीलची एक घटना घडली होती, अगदी पहिली घटना, आणि त्याच्याने आम्ही अस्वस्थ झालेलो की हे काय चाललंय, हे कशामुळे होतंय, मग याच्यावर काय होतंय. आणि म्हणजे सॉरी टू से, पण ही गोष्ट खरी आहे की सरकारसाठी, पोलिसांसाठी किंवा अगदी तुमच्यासाठी सुद्धा हे नंबर असू शकतात. हुंडाबळीचे एवढे नंबर, ऍसिड विक्टिम्स एवढे नंबर, पण ज्यांच्या घरातली व्यक्ती जाते, ज्यांच्या परिवारातली व्यक्ती जाते, त्यांच्यासाठी अपरिमित हानी असते. बरं, एक विषय झाल्यानंतर लगेच दुसरा विषय असतो, त्या विषयाची ग्रॅव्हिटी कमी होते, तुम्ही बघा. पण ते जे दुःख आहे, ज्यांच्या घरातलं माणूस गेले, ते मात्र त्याला आयुष्यभर चलत असतं. आणि त्यातनंच की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. सगळ्यांनाच सगळ्या ठिकाणी आवाज उठवण्याची संधी मिळत नाही. मला सुदैवाने, नशिबाने मला ती मिळाली. आणि त्यामुळे ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती जे जे शक्य होईल ते विषय मांडायचं मी ठरवलं. दखल घ्या नका घेऊ हा तुमचा प्रश्न आहे. बोलणं माझा हक्क आणि माझा अधिकार आहे, आणि मला त्याची पूर्ण जाणीव होती.
आणि तेव्हापासनं मला जे वाटतंय ते मी बोलायला सुरुवात केली. ती आजतागायत कायम आहे. पण मग या समाजकारणासाठीच राजकारणात आला. अर्थात पण मला असं एक वाटतं की म्हणजे राजकारण्यांपेक्षा सुद्धा समाजकारण करणारे जे आहेत, जी खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्यामुळे हा देश जो काही आता ज्या स्थितीत आहे तो आहे, राजकारण्यांपेक्षा सुद्धा, असं मला वाटतं. मग तुम्हाला राजकारणात का जावं असं वाटलं, आणि तेही राष्ट्रवादी पक्षात? कसं आहे की राजकारण आणि समाजकारण हे एका नाण्याचे दोन पैलू आहेत. तुम्ही 24 तास समाजकारण बघा, समाजकारणाची पुढची पायरी ही राजकारण आहे. समाजातले प्रश्न जर राजकारण्यांकडून सोडवून घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यांच्या सोबत राहावं लागेल, तुम्हाला सिस्टीममध्ये काम करावं लागेल. एक पाय तुमचा जनतेत हवा, एक पाय तुमचा वर हवा. तर यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवून घेता येतील. राजकारण काही वाईट नाही आहे, राजकारण चांगलंच आहे, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी तर आत्ताच्या युवतींना सगळ्यांना सांगते की तुम्ही या राजकारणात, गरज आहे तुमच्यासारख्या मुलींची. कारण तुमच्यासारख्या हजारो मुलींची वाट बघतायत राज्यातल्या विविध उपेक्षित घटक. आजही महिला आहेत, मुली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जर असं म्हटलं की राजकारण काही चांगलं क्षेत्र नाही, असं म्हटलं जातं, विशेषतः महिलांसाठी. ज्यावेळेला मी ग्रामीण भागामध्ये फिरते त्यावेळेला मला काही महिलांमध्ये, काही मुलींमध्ये अशी चुणूक दिसते. मला असं वाटतं यांच्यात स्पार्क आहे, यांनी पुढे यायला हवं. मी त्यांना सांगते, ताई तू यायला हवंस. ती म्हणते नाही ताई, राजकारण काही बरोबर नाही. मी म्हटलं नाही, असं जर सगळेच म्हणाले तर या सिस्टीमचा सुधार कोण करणार? आणि त्यामुळे राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी आहेत. राहिली गोष्ट राष्ट्रवादीची, साहेबांचं आधीपासूनच म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं किंवा महिलांसाठीचा त्यांचा प्रत्येक वेळेला असलेला पुढाकार हा काही नाकारता येणार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आपसुकच मी तुम्हाला म्हटलं, माझा विषयच महिला होता. साहेबांबद्दल आधीपासूनच एका प्रकारचं आकर्षण होतं म्हणा, किंवा या नेत्यासोबत काम करणं. तुम्हाला माहिती आहे का की मी साहेबांना जेव्हा सोबत आम्ही काम करायचो त्यावेळेला मी साहेबांना म्हटलं होतं की साहेब, माझी एक इच्छा होती फार की पवार साहेबांनी मला नावाने ओळखावं, ही माझी मनापासूनची इच्छा होती. आणि म्हटलं मला इतका आनंद झाला की परमेश्वराने ते ऐकलं, स्वामींनी माझं, आणि मला तुमच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि तो माझ्यासाठी फार ग्रेट एक्सपिरियन्स होता. अर्थात राजकीय आयुष्याची जी शिदोरी आहे तिथनंच मिळाली. आणि तेच जे काही शिकले, जे काही समजलं, समाजकारणात काम करतच होतो, पण राजकारणामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम करावं हे तर खरोखर शिकले मी साहेबांकडनंच. आणि जे काही शिकले, जेवढं काही मला समजलं, जेवढं काही मला येतंय ते घेऊन मी पुढची वाटचाल करते. एक थोडासा त्याच्या तुम्ही पक्ष बदलला, हो, जर आज नसता बदलला तर महिला बालकल्याण कदाचित तुमच्याकडे असतं. नाही, मला माहित नाही, मला असं कधी अपेक्षाच नाही ठेवली तुमचं मी. पद त्या पक्षात प्रदेशात महिला प्रदेशाध्यक्ष होतं, त्याच्यातून तुम्ही भाजपात आलात, नेमका सत्ता पालट झाला. आज असं कुठेतरी किंतु नाही हो. परंतु खंत अजिबात नाही, मला अजिबात वाटत नाही. कारण मी राष्ट्रवादीमध्ये होते, मी कुठल्याही पदाची अपेक्षा केली नव्हती, कुठल्याही पदाची, की मला आमदार करा किंवा मला खासदार करा. तुम्ही तुमच्या कोणालाही समाजकारणाला हा मोठा बूस्ट नाही, मला असं नाही वाटत. कसं असतं, अपेक्षा असेल तर तुमचा अपेक्षा भंग होतो. माझी काही अपेक्षाच नव्हती. मला काम करायला जी लिबर्टी हवी होती ती मला साहेबांनी त्या ठिकाणी दिली. मला विविध विषय हाताळता आले. मला वाटतं हे कुठल्याही मंत्रिपदापेक्षा, आमदारापेक्षा, खासदारापेक्षा जास्त महत्वाचं आहे. पण मग साहेब तेच होते, पक्ष तोच होता, काम तेच होतं, मग पक्ष का सोडला? पक्ष का सोडला ही माझ्यासाठी सुद्धा एक, आपण म्हणतो ना, अशी सल आहे ती अशी. पण तो विषय मी मांडलेला आहे आणि तो विषय माझा आणि साहेबांच्या मधला विषय आहे. आणि त्यामुळे लोक काही बोलू दे, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. पण ज्यामुळे मी पक्ष सोडला तो माझ्या कुठल्या वैयक्तिक काय म्हणतो आपण कारणामुळे तर अजिबात सोडलेला नाही. जे सगळं सांगितलं जातं की माझ्या नवऱ्यावरती ज्या पद्धतीने भाग पाडलं गेलं, असा गुन्हा दाखल झाला आणि म्हणून मग मी राष्ट्रवादी सोडले, खोटं आहे सगळं. गुन्हा 2017ला दाखल झाला. जर मला पक्ष सोडायचा होता किंवा मला माझ्या नवऱ्याला वाचवायलाच जायचं होतं तर मी 2017लाच पक्ष सोडला असता. तसं नाही आहे. 2017 पासून 2019च्या कार्यकाळामध्ये आणखीन ॲग्रेसिव्हली ज्या काही भूमिका मांडता आल्या त्या मी मांडल्या त्या ठिकाणी.
पक्ष सोडण्याचं कारण हे वेगळं आहे. पण मी जसं म्हटलं, मी असं म्हणते, जाहीर म्हणते, आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. शरद पवार हे बापच आहेत माझे. आणि मग मुलीचं आणि वडिलांच्या मधलं एक जे आपण म्हणतो की एक बॉन्डिंग असतं किंवा एक असा विषय असतो, तो त्यांच्यात आणि माझ्यात आहे. त्यामुळे त्या विषयावरती मी बोलणार नाही. नाही, पण तरी पवार साहेबांचं स्टेटमेंट दिलं जातं की ते असं म्हणाले की ते ईडीतून वाचण्यासाठी त्यांनी सोडलं. नाही, असं नाही आहे. साहेबांनाही माहिती आहे मी पार्टी का सोडली आहे ते. आणि बाकी ते नेते आहेत मोठे, माझ्या तर वडिलांच्या स्थानी आहेत, माझ्या गुरुच्या स्थानी आहेत, माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. त्यामुळे ते काय बोलतील त्याच्यावर माझी काही स्टेटमेंट नसते. पण जो विषय आहे तो त्यांच्यात आणि माझ्यात आहे. आता तुम्ही भाजपामध्ये आहात, पण तुम्हाला खरोखरच असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी विचारांनी चालतो? सर्वसाधारण माणसाचं मत असं नसतं. नाही, मला असं वाटतं आता, म्हणजे याच्यावरती बरीच कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. नाही म्हणजे भाजप टीका करतं की राष्ट्रवादी विचारांचा तो पक्ष नाही, नाही, मी तर 20 नावात फक्त राष्ट्रवादी आहे. मी तर 20 वर्ष राष्ट्रवादीमध्ये राहिली आहे. आता ज्या घटना घडतायत किंवा जे 2 वर्ष मी राष्ट्रवादीची बघतीये आत्ताची सत्तेतली, तर त्यामध्ये मला असं वाटतं की ही काही साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नक्कीच नाही. बरं. साहेबांचे अशा घटनांवरती, विशेषतः महिलांच्या, मुलींच्या घटनांवरती जी साहेबांची भूमिका आहे किंवा जी रिॲक्शन असायला हवी, ती मला चांगली माहिती आहे. त्यामुळे मला आता हा अगदी मी मागेही बोलले होते या विषयावरती की आताची राष्ट्रवादी ही साहेबांच्या विचारांची नक्कीच नाही. म्हणजे थोडक्यात पवार साहेबांचा पक्ष राहिलेला नाही राष्ट्रवादी. ते आता शब्दाचं विडंबन कसं करायचं ते तुम्ही बघा. पण मी एवढं सांगेन की आताची जी ही आहे ही साहेबांची नाही. कारण म्हणजे आत्ताच तुम्ही एक प्रकरण लावून धरलं आणि म्हणजे हो, आमच्या राजकीय पत्रकारितेच्या भाषेत तुम्ही एका मंत्र्याची विकेट काढली. आता आता त्याला पुन्हा बॅटिंगला पाठवलं तर मग काय? नाही, होणार नाही तसं. म्हणजे मला असं वाटतंय की महाराष्ट्राला एक परंपरा आहे आणि त्यामध्ये जे काही हा प्रकार घडला, हा प्रकार पण कसा लक्षात आला की एक मुलगी पडली आणि तिची आत्महत्या झाली. मला चांगलं लख्ख आठवतंय की ट्विटरवर एक बातमी फ्लॅश झाली एका वृत्तवाहिनीची की त्याच्यामध्ये, आणि लगेच त्याला जोडूनच बातमी होती की पुणे पोलिसांचं स्टेटमेंट, आई वडिलांचा कुणावरही संशय नाही. आणि ते बघितल्यावरती मला असं क्लिक झालं की ठीक आहे, आत्महत्या झाली किंवा काय, पण त्यामध्ये पुन्हा पुणे पोलिसांचं लगेच स्पष्टीकरण येणं त्याच वेळेला खरं तर क्लिक झालं होतं, पण तोपर्यंत माहीत नव्हतं काय आहे. आणि अगदी लगेच 2 दिवसांनी ज्या काही घडामोडी झाल्या, ज्या काही क्लिप्स आल्या किंवा संताप या गोष्टीचा आहे की धडधडीत समोर दिसत असताना सुद्धा एखाद्या बलात्काराला पाठीशी घालण्याची कुठल्या सरकारची भूमिका असू शकते? मग तो कोणीही असू दे. आई वडिलांचं काही, त्यांचं काय आहे मला माहित नाही, म्हणजे त्यांचं काय त्यांची मजबुरी असेल किंवा काय त्यांची परिस्थिती असेल मला माहित नाही, परंतु त्यांचा काहीही त्यामध्ये आक्षेप नाही आणि म्हणून आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, ही जी भूमिका होती ना, ही भूमिकेलाच आमचा विरोध आहे. ढळढळीत पुरावे असताना सुद्धा जर तुम्ही असल्या बलात्कारांना पाठीशी घालणार आहात, आजच मी आत्ताच ट्विट केलंय, तुम्ही बघा 90 मिनिटाचं काही संभाषण की आता त्यांनी एबीपीनी काहीतरी मला वाटतं न्यूजमध्ये दाखवलं की त्यांना संभाषण सापडलंय आणि पोलिसांना ही माहिती मिळाली आहे, संशय आहे त्यांना. मी म्हटलं मला तर विश्वास आहे, आजही मी माझ्या विश्वासावर ठाम आहे. तो दुसरा तिसरा कोण नाही, तो तोच आहे. आणि म्हणून आम्ही हायकोर्टला PIL सुद्धा दाखल केली आहे. अशा पद्धतीने जर मुस्कटदाबी होत असेल, एखाद्याचा आवाज दाबला जात असेल आणि आपण गप्प बसायचं आणि आपण स्वतःला महिला नेता म्हणून घ्यायचं, ज्या महिलांवरती मुलींवरती अत्याचार होतोय हे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, सगळे पुरावे असताना सुद्धा सरकार त्या ठिकाणी कानाडोळा करतंय का? तुमच्या सरकारचा भाग आहे म्हणून. आणि अशा वेळेला जर आपण गप्प बसलो तर आपल्याला काही, स्वतःला काही महिलांची कार्यकर्ता नेता म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही. आणि म्हणून मग आम्ही ज्या गोष्टी समोर येत गेल्या, आणि तो संतापच आहे, अहो संतापच आहे. सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत. बरं, सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इतकं आहे की त्यांची ती भाषा, मग ते मराठीमध्ये सगळं आलेलं आवाज, त्याच्यावरती काही एक पोलिसांचं अजूनपर्यंत म्हणणं नव्हतं. हे आजच त्यांनी म्हटलंय की कुठेतरी संभाषण मिळालंय आणि कुठेतरी, इतके दिवस आम्हीच ओरडतोय
पकडलेले आरोपी सोडून दिले तुम्ही. एका प्रश्नाचं आमच्या त्यांनी उत्तर दिलं नाही. इतके प्रश्न उपस्थित केले, या प्रश्नांची उत्तर द्या. एकही प्रश्नाचं उत्तर ना पोलिसांना देता आलं ना सरकारला देता आलं. कोणाला वाचवताय तुम्ही आणि कशासाठी? पुढची लढाई कशी असेल? अशीच बघत राहाल तुम्ही. हीच नाही, ही एकटी केस नाहीये. बघा, तो मंत्री काळा गोरा मी बघितला नाही, मी त्याला कधी आयुष्यात भेटले सुद्धा नाही. त्या मुलीचाही आपला काही संबंध नव्हता. पण सावरकरजी, जर आपण हा आवाज जर उठवला नसता तर राज्यातली कुठली बाई, कुठली महिला तुमच्या दारात न्याय मागायला आली नसती. कोणी हिंमत केली नसती हो, की एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांसमोर कोण बोलणार आणि आमची साथ कोण देणार. तुम्हाला आजही मी जबाबदारीने सांगतेय की या प्रकरणानंतर इतक्या केसेस आणि इतक्या केसेस आहेत, तर मला आश्चर्य वाटतं की दिवसाला काय चाललंय, कसले प्रकार चालले ते. आणि त्यामुळे ही लढाई तर अशीच जोरदार राहणार आहे. हाच नाही, याच्यासारखे आणखीन जितके येतील, मग ते कोणी पण असू दे, आम्ही शांत बसणार नाही. प्रचंड त्रास दिला. कशा स्वरूपाचा? अतिशय घाणेरडा. तुम्हाला सांगतेय, सो कॉल्ड समर्थक शिव्या देणं, मारण्याची धमकी देणं, अश्लील बोललं जाणं. मी माझ्या आयुष्यात कधी ऐकले नसतील असे शब्द मी त्या दिवसांमध्ये ऐकले. माझ्या घरापर्यंत लोक आली होती, ही कुठे राहते, ही काय करते, इथपर्यंत. मला आठवण आली, माझ्या 2 मैत्रिणी आहेत मुंबईत, आता मी नाव घेणार नाही, दोघी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, पॉलिटिक्स मध्ये आहेत. त्यावेळेला त्यांचे नंबर सार्वजनिक टॉयलेट्स मध्ये लिहिलेले होते आणि त्या दोघींना रात्री अपरात्री फोन यायचे. एकीचे ट्रेनमध्ये लिहिले, एकीचे सार्वजनिक टॉयलेट्स मध्ये लिहिले. मी त्यावेळेला त्यांना काय त्रास झाला हे मी अनुभवलं त्या एवढ्या दिवसांमध्ये. आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की त्याही वेळेला मी त्या दोघींसोबत होते, की आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठे विकृती, कुठे चाललोय आपण आणि कशासाठी त्रास कशासाठी? की तुमची जी ही सगळी, काय आपण त्याला म्हणू, ही सगळी जी काळी कृत्य आहेत ती लोकांसमोर आणते म्हणून. आणि कुठला समाज असा असल्या माणसाला त्या ठिकाणी समर्थन देईल? कित्येक त्यांच्या समाजाचे मेसेजेस माझ्याकडे आजही आहेत, मी सेव्ह करून ठेवलेत ते, की तुम्ही घेतलेली भूमिका जी आहे ती योग्य आहे आणि आमचं याला समर्थन नाही. कुठलाही समाज असे समर्थन देत नाही, पण जे आवाज उठवतात त्यांना मात्र खूप काही सहन करावं लागतं. अर्थात मी काय घाबरत नाही कोणाच्या धमक्या बिमक्यांना. असे 100 मी तंगड्याला बांधून फिरत असते रोज, त्यामुळे मला काही त्याचा फरक पडत नाही. पण अशा पद्धतीने जर कोणाची मुस्कटदाबी होत असेल तर ती आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही नेहमी म्हणताच की मी वाघ आहे, तर हो. तसं तुम्ही कसं आहे, ते आता योगायोगाने वाघ आहे, पण याच्यामध्ये काही तुम्हाला सांगते की हे सगळं करताना प्रचंड त्रास होतो, मानसिक त्रास होतो. आणि असं वाटतं की एवढे प्रयत्न करूनही आपले हात किती छोटेत. कुठे कुठे तुम्हाला अडवण्यात येतं, कसे तुमच्यावर पर्सनल अटॅक होतात. काहीही गरज नसताना सरकारने माझ्या नवऱ्यावर परत दुसरा गुन्हा नोंदवला. कशासाठी सांगा मला? काहीही नव्हतं त्यामध्ये. बरं, जो मेन अक्यूज आहे, जो मूळ अपराधी आहे, त्याची साधी चौकशीही नाही. आणि फक्त माझ्या नवऱ्याची चौकशी का? तर मी या विषयावर बोलते म्हणून. ACB कडे इतक्या केसेस पेंडिंग आहेत, आताही तुम्ही रेकॉर्ड घ्या. त्याची घाई नाहीये त्यांना, फक्त माझ्या नवऱ्याच्या केसची, त्याच्यामध्ये विशेषतः त्याचीच जास्त काळजी आहे. इतकं पोलिसांनी केलं तुम्हाला सांगतेय. तुमच्यावर विशेष प्रेम आहे ना? हो, अर्थात आहेच, कारण विशेष प्रेम आहे माझ्यावरती. मी म्हंटलंय यांना पुरून मीच उरणार आहे, हे आज तुमच्या इथून पण सांगते. नाही, पण आता थोडस मागे नेतो परत. तुम्ही पक्ष सोडला, पक्ष सोडल्यानंतर सुद्धा तुमच्यावर टीका, सर्वाधिक टीका ही राष्ट्रवादीतूनच, आणि विशेष करून महिला, आताच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि तुम्ही, असं एक ट्विटर वॉर झालं होतं. ट्विटर वॉर नसतं ते, माझ्यासोबत काम करणारी ती सहकारी होती, पक्ष सोडत होती, तिला म्हटलं जाऊ नकोस, थांब. हे तुम्ही काही नवीन माहिती देताय का? हो, सांगतेय मी, हा. जाहीर सांगते. हा, नाही चाकणकर. हो, त्यांना तिकडून त्या पदावरनं बाजूला केलं होतं आणि त्यांची तयारी झाली होती की त्या जाणार.
आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका, थांबा, तुमच्यासाठी जागा खाली होणार आहे हेही सांगितलं. त्याही तुम्ही वेळेला ठरवलं. त्यांनी हो, मी जवळपास निर्णयापर्यंत आले होते. मला फक्त साहेबांकडे जायचं होतं, कारण मी हे ठरवलं होतं की मी साहेबांना सांगितल्याशिवाय पक्ष सोडणार नाही. मी पळून तर अजिबात जाणार नाही. आणि मला असं अशा पद्धतीने पाठ दाखवून पळून जाणं हे मला जमत नाही, माझ्या रक्तात नाही, आणि मी ते कधीच करू शकणार नाही. त्यामुळे साहेबांना मला भेटायचं होतं. साहेबांना भेटूनच मी पक्ष सोडणार होते. त्यामुळे त्यांना थांबवलं होतं मी. ठीक आहे, त्या टीका करतात, काय करतात, टीका पॉलिसीवर करावी, वैयक्तिक अटॅक नाही, त्याला टीका नाही म्हणत. ज्या वेळेला तुमच्याकडे सगळं संपतं त्यावेळेला तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलता. मी आज पहिल्यांदा त्यांच्याबद्दल हे तुम्हाला सांगते. हो. आम्ही- वैयक्तिक आयुष्यावरती बोलायचा ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला तुमच्याकडे काही नाहीये आता काउंटर करायला, आणि म्हणून तुम्ही बोलता. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. माझ्यासोबत काम केलेली सहकारी आहे, आणि ज्या वेळेला मी प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला पुणे शहर सांभाळत होती, चांगलं काम करत होती. माझी त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांनी आमदार व्हावं, मंत्री व्हावं, आणखीन त्यांच्या मनातल्या काय इच्छा असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्या. अगदी मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. राहिलं कार्यकर्त्यांचं, कार्यकर्त्यांनी म्हणजे पक्ष सोडताना मला दोनच गोष्टींचं प्रचंड दडपण होतं. एक म्हणजे साहेब, आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते ज्यांनी माझ्यावरती अतोनात प्रेम केलं. मी रात्री अपरात्री जरी गेले तरी 2-2, 3-3 वाजता आमची मुलं मला हायवेवर घ्यायला उभी राहायची, जे मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळे ते जे काही बोलतात, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी वाचायचे की काय म्हणतायत, त्यांनी प्रेमही तितकं केलंय, त्यांना अधिकार आहे तो बोलायचा. बाकी कोणाला नाही, बाकी कोणाला नाही. ठीक आहे, म्हणजे आता आणखीन कदाचित एक नवीन ट्विटर वॉर सगळ्यांना पाहायला मिळू शकेल या. हो, नाही, मी उत्तरच देत नाही. त्यामुळे कसं असतं की उगाच पॉलिसीवरती काय असेल तर येस, पण तुम्ही ज्या वेळेला माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती, विशेषतः माझ्या नवऱ्यावर बोललं जातं, तर त्यावेळेला मी असं समजते की आता त्यांच्याकडे काही दुसरं बोलायला नाहीये. विषय खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. मी ज्या विचारांमध्ये आली आहे किंवा वाढली आहे त्यामध्ये साहेबांनी आम्हाला हे नक्की शिकवलंय, मलाच काय सगळ्यांना शिकवलंय हे, की जेव्हा आपण सत्तेमध्ये असतो तेव्हा आपली जबाबदारी ही 100 पटीने वाढलेली असते, कारण लोकांचे एक्सपेक्टेशन्स खूप असतात. त्यावेळेला त्यांच्या जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांना न्याय देता आपल्याला आला पाहिजे. मला आता ते दिसत नाही. मला तुम्ही विरोधकांवर नक्की टीका करा, तो अधिकार आहे तुमचा, पण जे प्रश्न आहेत ते तिथंच आहेत. कुठल्या विषयांवरती विरोधक बोलतायत, त्या विषयांवरती तुमची काय भूमिका आहे हे तुम्ही मांडायला तर हवं, तुम्ही बोलायला तर हवं. एखादी महिला ज्या वेळेला FIR करायला त्या ठिकाणी जाते आणि तिचे FIRs होत नाहीत, त्यावेळेला तुमची भूमिका काय आहे? एखादी महिला FIR करते आणि तरी आरोपीला अटक होत नाही, तुमची भूमिका काय आहे? या भूमिकेंवर बोला ना तुम्ही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोला. पॉक्सोच्या केसेस किती वाढल्यात तुम्हाला माहिती आहे? 363च्या केसेस इतक्या वाढल्या. 363 म्हणजे अपहरण. लहान मुलींचं अपहरण केलं जातंय, ते जिवंत आहेत, मारले आहेत, फेकले आहेत, काय कापले आहेत, काहीच माहित नाही, काहीही माहित नाही. बीडची एक केस आजही प्रलंबित आहे. त्या ठिकाणी त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला एका माणसाने उचलून नेलं, फोन करून सांगितलं की तुझ्या मुलीला मी घेऊन जातोय. पोलीस स्टेशनला गेली तरी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अज्ञाताविरुद्ध. ती आमच्यापर्यंत आली. मी इथले जे ऑफिसर्स आहेत आपले वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटले. तिचा फोन रेकॉर्ड आहे. ती सांगती, अहो हा बघा हा नंबर आहे, या नंबरवरनं मला फोन आला, या माणसाने मला असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा इथून सूत्र हल्ली तेव्हा त्या माणसाचं नाव लिहिलं, पण आजही ती मुलगी नाही सापडली. हो, 25 फेब्रुवारीचा तो गुन्हा आहे आणि FIR नंबर अमळनेर नावाचं पोलीस स्टेशन आहे बीडमध्ये 0265. मी कधीच विसरणार नाही, कारण त्या बाईचा मला दिवसात ना एकदा तरी फोन येतो, ताई काही झालं का. अशा खूप आया आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मुली अशा गेलेल्या आहेत. परवाचीच एक बातमी झाली की बुलढाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं अपहरण चाललंय. कालची बातमी नागपूरला एकाच दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2दा सामूहिक बलात्कार झाले. हे विषय नाहीत की सत्तेमध्ये आल्यानंतर आपले विषय बदलतात. अगदी हे सरकार यायच्या आधी 5 वर्ष अपोजिशनला होतो, त्याला मी प्रदेशाध्यक्ष होते ना.
माझ्यासोबत हे आत्ताचे सगळे लीडर्स घसा कोरडा पडेपर्यंत आम्ही महिला सक्षमीकरणावर बोलायचो ना, सुरक्षेवर बोलायचो ना, सरकारला धारेवर धरायचो ना. मग आता काय झालं? सरकार कुणाचंही असू द्या, कुणाचंही सरकार असू द्या, आपली बांधिलकी ही आपल्या ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्या बरोबर राहिली पाहिजे. ही साहेबाची शिकवण आहे. आणि म्हणून आर आबा हे गृहमंत्री होते, मी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तरीही सरकारच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आपली बांधिलकी सरकारशी नाहीये, आपली बांधिलकी त्या घटकाशी आहे ज्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. मग इथे फडणवीसांचं जरी सरकार असतं आणि त्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला असता तर त्याच्यासाठी पण आम्ही रस्त्यावर उतरलो असतो. कारण शेवटी या महिलांना न्याय कोण देणार? याच्यावर बोला तुम्ही, हे मला अपेक्षित आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्ही काय टीका करायची करा, मला काही नाही फरक पडत हो. आपण म्हणतो की नाही, ती एक अशी असते ना, असं ते जाड झालंय आता कातडं, आता काही वाटत नाही. आधी असं वाटायचं. माझे घरचे फार, माझे मिस्टर काही राजकारणात नाही आहेत. मी मगाशी म्हटलं तसं, त्यांना तर राजकारण आवडतही नाही. तुला आवडतंय म्हणून तू कर. आणि मी जे काही करतेय ना ते सगळं माझ्या कुटुंबाला भोगावं लागतंय. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना वेळ देऊ शकत नाही, तरी त्यांना रिग्रेट नाहीये. पण आता जे झालं, मी आधी फार असं गमतीने वाघांना म्हणायचे की अहो मी सगळ्या ठिकाणी जाते आणि सगळे मला असं विचारतात की ताई तुमचे मिस्टर कोण आहेत, ते काय करतात, कारण तुम्ही कधीच नसता पिक्चरमध्ये, असं मी त्यांना म्हटले होते कधी. आणि ज्या वेळेला हा प्रकार झाला आणि सगळ्या टीव्हीवर त्यांचे आणि माझे फोटो जे आहेत ते फ्लॅश झाले, म्हणजे ते फार असं वेदनादायी होतं की काहीही नसताना त्यांना त्या ठिकाणी अडकवलं गेलं. जे काही झालं असेल ते आता अर्थात न्यायालयीन आहे, ती लढाई आम्ही जिंकूच. पण जितक्या तत्परतेने सगळ्या टीव्ही चॅनेल्सने त्याची दखल घेतली, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, जेव्हा ते निर्दोष बाहेर येतील तेव्हा करतील का हो हे सगळं? असं आयुष्यभराचं असतं की नाही ते. आणि काय म्हणतो, ज्याचा काही राजकारणाशी संबंध नसलेल्या माझ्या नवऱ्याला हे भोगावं लागलं. माझा मुलगा लहान आहे अजून, म्हणजे कॉलेजचा पहिलाच दिवस होता त्याचा, उच्च शिक्षणाचा, आणि माझ्या घरामध्ये 10 ते 15 पोलीस शिरले होते. तो दिवस मी कधी विसरणार नाही. आणि अशा पद्धतीने माझ्या घराची झडती चालली होती जसे आम्ही टेररिस्ट आहोत. ज्या पद्धतीने सगळा तो जो माहोल होता, ते दिवस होते, त्या ज्या काही घटना होत्या, ती मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. पण ठीक आहे, तेही आपल्याला शिकवून जातं. तुम्ही म्हणालात की कातडी बदलते, तर राजकारणात गेल्यावर होतेच की असं म्हटलं जातं. पण तुम्ही म्हणताय राजकारण चांगलंय, पण हे जे सगळं काही ऐकतोय किंवा सर्वसामान्य माणसाचा एक विषय किंवा म्हणणं असं असतं की राजकारण हे दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललंय आणि ते आपण बघतोय. हेच ठीक आहे की जे स्त्रियांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, ते मांडण्यासाठी तुम्हाला राजकारण हवं, पण ते दिवसेंदिवस अतिशय गलिच्छ होत आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, होतंय ना, पण ते करणारे कोण आहेत? तुमची माझी इच्छा आहे की ही घाण निघावी, त्यासाठी यांच्याशी तर फाईटच करायला पाहिजे, तिथं राहून करायला पाहिजे. ती तळ्यावरती म्हणजे काठावरती राहून आपण तळ्याची खोली नाही मोजू शकत. ट्विटरवरती आणि फेसबुकवरती रिॲक्शन द्यायला काय लागतंय? फील्डवर या, आमच्यासोबत लढा, झुंजा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल. आणि जसं मी म्हटलं की या जे काही घाण आहे किंवा आता खूप खालच्या पातळीला गेलंय, हे खरं आहे की आता हे राजकारणाचे जे काय म्हणतो आपण त्याला, जे पडसाद आहेत ना, ते घरापर्यंत यायला लागलेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्याचे फटके पडायला लागले. आणि त्यामुळे जर हे बदलायचं असेल तर माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्या त्या ठिकाणी यायला हव्या, या सिस्टीमशी लढायला हव्या, झुंजायला हव्या. म्हणजे मी माझ्या भाषेत सांगते, म्हणजे नडायलाही हवं, भिडायलाही हवं आणि फोडायलाही हवं, तरच हे, कारण त्यांना हीच भाषा समजते. फोडायला वरून खूप वाद झालेला आता. कसं आहे की तो विषय आणखीन पुन्हा वेगळा आहे, पण हीच भाषा यांना समजते, याच्यावरती मी आता अतिशय ठाम झालेली आहे. हात जोडून निवेदनं देऊन खूप झालं, काहीही यांना फरक पडत नाही. मी जसं मगाशी म्हटलं, यांच्यासाठी फक्त सरकारी आकडे असतात, किती पुढे, त्या आकड्याच्या आतमध्ये बघत नाही तो, त्या घरामध्ये जात नाहीत, त्या घराचं दुःख समजू शकत नाहीत. आणि मग आमच्यासारखे कार्यकर्ते आहेतच. नीलमताई आल्या होत्या इकडेच, याच कार्यक्रमात त्यांनी
त्यांच्या व्यथा ज्या आहेत तुमच्या व्यथा ज्या आहेत त्या एकच आहेत. म्हणजे तुम्ही दोघी वेगवेगळ्या पक्षात जरी असला तरी त्यांनी सुरुवात शिवसेने युक्रांपासून वगैरे केली आणि शिवसेनेत आज त्या आहेत. तुम्ही राष्ट्रवादीपासून केली आणि भाजपाला. पण तुम्ही एखादा विषय घेऊन एकत्र येण्याचं जे दिसलं पाहिजे महिलांकरता, आता उदाहरणार्थ तुम्ही जे आता अनेक मुद्दे जे मांडले आहेत तसं होताना दिसत नाहीये फारसं. नाही, ताईंचं काम आहेच ना. नीलमताईंसाठी मला अगदी ग्रेट रिस्पेक्ट आहे. म्हणजे जेव्हा आम्ही अगदी तुम्हाला सांगू का, जेव्हा विषयाची खोली पण कळत नव्हती, विषय कळत होता पण त्याची जी डेप्थ असते ती कळत नव्हती, तेव्हापासून मी नीलमताईंना पाहते. आणि त्यांचं काम, त्यांनी त्यावेळेला उभारलेला लढा, हे असं एका दिवसात काही लगेच होत नाही. नीलमताई असतील, नीलमताईंच्या आधी काही मंडळी आहेत अगदी विद्याताईंसारख्या, ही सुरुवात आहे. म्हणजे तिथून ते आलेलं आहे, ओघवतं पुढं 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 येतंय. विद्याताईंनी काम केलं, विद्या बाळ म्हणते मी, हो हो, त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर नीलमताई आल्या, नीलमताई काम करतायत. आता माझ्यासारखे त्यांना बघून हजारो इन्स्पायर होत आहेत ना. म्हणजे गरज नाही की आम्ही त्या शिवसेनेत आहेत म्हणून मी पण तिथेच हवं, असं नाही. त्या जरी वेगळ्या पक्षामध्ये असल्या तरी त्या फार चांगलं काम करतायत आणि ते अप्रिशिएटच केलं पाहिजे. मी तर जाहीर सांगते, अहो कधी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पूर्ण इतिहासात फक्त महिलांसाठीचं सेशन नीलमताईंमुळे गेलं आणि त्याचं पूर्ण क्रेडिट त्यांना आहे. 5 मार्च तारीख होती, एक दिवस संपूर्ण सभागृह, म्हणजे महिला जागतिक दिन आपण प्रत्येक वेळेला साजरा करतो, पण त्या झाल्यानंतर त्यांनी एक दिवस सभागृह महिलांच्या प्रश्नांवरती गाजवलं. ही पण मोठी उपलब्धी आहे. बरोबर. कुठून तरी सुरुवात तर झाली. आणि त्यामुळे त्यांची आणि माझी भूमिका किंवा त्यांची जी भूमिका असते कुठल्याही विषयाबद्दल ही काही वेगळी नाही. पण जसं मी आता म्हटलं तुम्हाला की आपले इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी मी म्हटलं की काही कदाचित त्यांना काही असं असू शकेल, पण म्हणून त्यांच्या कामावर आपल्याला असं प्रश्नचिन्ह नाही उभं करता येणार. त्यांनी जे काम केलं ते क्रेडिटेबलच आहे. आता सुद्धा तुम्ही जर बघाल तर त्यांनी बऱ्याच विषयांवरती चौकशा लावणं, अधिकाऱ्यांना बोलवणं, मीटिंग्स घेणं, या सगळ्या गोष्टी चालूच असतात. आता तुम्हाला जो शक्ती कायदा येतोय, त्या शक्ती कायद्याचा मसुदा काय माझ्याकडे नव्हता, कारण मी काय सभागृहाची मेंबर नाही. हा मला नीलमताईंनी पाठवला, मी पाठवते. आणि त्यांनी मला पाठवलं की काही सजेशन्स असतील तर प्लीज तुम्ही करा. आणि मग मला जे काही वाटलं ते मी त्या मेलवरती पाठवून दिलं. ताईंनाही पाठवून दिलं की ताई मला हे असं असं वाटतंय, हे असं असं व्हायला हवं. ठीक आहे म्हणलं, आम्ही बघूया. त्यामुळे काम एकच आहे, त्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून करतायत. उलट त्यांना तर आता अधिकार आहेत. म्हणजे सांगू का, जेव्हा महिला एखाद्या अधिकार पदावरती जातात, मग त्या काही असू देत, मेयर असू दे, त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असू दे, सभापती असू दे, मंत्री असू दे, ताईंसारखे उपसभापती असू दे, असं आम्हाला वाटतं की आम्हीच आहोत त्या ठिकाणी, कारण आमच्या अपेक्षा वाढतात. अरे ताईंना तर सगळंच माहिती आहे, आपण हक्काने जाऊ शकतो, ताई या विषयावरती व्हायला हवं. आणि करतात हा त्या, हेही मी सांगेन. म्हणजे असं नाही की चित्रा राष्ट्रवादीची आहे किंवा आता चित्रा भाजपची आहे, असं नाही. त्यांना वाटलं काय असेल तर तुम्ही सूचना आम्हाला द्या, आम्ही त्या बघतो. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत आहे, त्याला जी एक प्रगल्भता लागते ना, ती पूर्ण प्रगल्भता ताईंमध्ये आहे. माझा विचारण्याचा मुद्दा एवढाच होता की दोघे एकत्र येत नाही. तुम्ही एकत्र येऊन एखादा मुद्दा म्हणजे पक्ष भेद खरं विसरून. सांगू का, म्हणजे आज तुम्ही बोललात, आमचं एक महिन्याभरापूर्वीच असं बोलणं झालं होतं आणि आम्ही भेटणार होतो की आपण चित्रा भेटूयात म्हणून. तर मी म्हटलं हो ताई आपण नक्की भेटूयात. आणि काही विषय होते हेच सगळे, की माझ्याही मनामध्ये होतं की हे सगळं आपण ताईंकडे देऊया, म्हणजे ताई त्याला एक व्यवस्थित शेप देतील, पुढे आणखीन त्याला त्याच्यावरती कार्यवाही होईल. पण नंतर त्या पण व्यस्त झाल्या आणि मी पण व्यस्त झाले, म्हणून ते राहिले. पण ते पेंडिंग आहे आमचं, मी लवकरच भेटणार आहे त्यांना, लवकरच भेटणार. नाही, आणि त्यांनीही या सगळ्या मुद्दे आम्ही त्यांनाही अडचणीचे असे प्रश्न विचारले होते, पण त्यावेळेला त्यांनीही स्पष्ट हीच भूमिका घेतली, जर दोषी असेल तर ती कारवाई होणार आणि व्हायलाच हवी. आणि त्याकरता त्या स्वतः तो लावून प्रश्न धसाच लावणार इथपर्यंत होतं. पण मग म्हणून मी विचारलं की तुमचा लढा एक वेगळ्या मार्गाने, त्यांचा एक वेगळ्या मार्गाने, जेव्हा मुद्दा एक आहे तेव्हा तुम्ही एकत्र येणं हे जो दिसलं, म्हणजे सर्वच महिलांच्या प्रश्नांमध्ये आणि सर्वच महिला नेत्यांकडून प्रत्येक जण आपापल्या फ्रंटला काम करत असतो. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्या पक्षाच्या फ्रंटवर राहून मला जे काही करता येईल ते मी मांडण्याची भूमिका किंवा त्या ठिकाणी जी भूमिका आहे किंवा जे काही काम करायचं असेल मी त्या फ्रंटवर राहून करते. त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, प्लस त्या उपसभापती आहेत, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा त्यांच्याकडे पॉवर पण जास्त आहे. त्यामुळे जे काही असेल आम्ही एकमेकींना मदत करतोच आहे की.
एखादा जर असा प्रश्न असेल, जसं मी आता तुम्हाला म्हटलं की मला या ठिकाणी वाटते, आणि अगदी आम्ही ठरवलं होतं मागच्या महिन्यामध्येच की आपण भेटूयातच, आणि मी पण सगळी लिस्ट काढून ठेवली होती, म्हटलं हे सगळं एकदा ताईंना दाखवूया, पण ते राहिलं. पण तसं काही मतभेद वगैरे नाही, आणि प्रत्येकीचा लढा आहे, आम्ही लढतोय. पण त्यांनी केली, समजा असं असेल की त्या माझ्या सोबत आल्या नसतील, पण त्यांनी मला विरोधही केला नाही. ज्या बाष्कळ टीका होतात की नाही, ज्याचा आता संदर्भ तुम्ही घेतलात की त्या काय बोलतायत किंवा काय, तशा निलमताई नाहीयेत. त्याला पॉलिटिकल प्रगल्भता लागते, ती त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी नाही, विरोध नाही केला कुठल्या गोष्टीसाठी, ती करतीये, बरोबर आहे. आणि ठीक आहे, त्यांचं काही पॉलिटिकल कंपल्शन असू शकेल, पण त्यांनी असं काहीतरी उठून कधीही बोलावं कोणाला काय, असं कधी निलमताईंना मी आजपर्यंत पाहिलं नाहीये. तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री पदी बसलेली व्यक्ती सद्गृहस्थ आहे, म्हणजे उद्धव ठाकरे सद्गृहस्थ आहेत. तुमचे पवार साहेब हे अत्यंत तुमचा आदर्श आहेत, पण त्यांच्याच नेतृत्वाखाली चाललेलं सरकार मात्र फार विचित्र आहे अशी तुमची, म्हणजे फार वाईट परफॉर्म करते अशी टीका होते. मग हे नेतृत्वाचं अपयश म्हणायचं की नक्की कशाचं? दोन पर्सनॅलिटी असतात, एक असते वैयक्तिक आणि दुसरी असते तुमची पब्लिक डोमेन मधली. मी तुम्हाला हे म्हटलं, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटली एकदा, आणि त्या अर्ध्या पाऊण तासाच्या ज्या चर्चेमध्ये मला असं वाटलं त्यावेळेला की मी माझ्या मोठ्या भावाशी बोलते, हेही तुम्हाला सांगते. पण नंतर ते ज्या वेळेला मुख्यमंत्री पदावरती बसले, मला माहित नाही काही प्रेशर असेल इतर पक्षांचं किंवा आणखीन काय असेल, मला माहित नाही का निर्णय होत नाहीत जे आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला म्हणजे आम्ही जनता आहोत. एखादी जर घटना घडली तर त्यावर सरकारने काय करावं अशी आमची एक अपेक्षा असते. आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, आणि त्यावेळेला ते होत नाही, मग आम्ही ते मुख्यमंत्र्यांना बोलतो. ते उद्धव ठाकरेंना नाही बोलत, त्या खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्र्याला, मग तिथं कोणीही असू दे. ज्यावेळेला फडणवीस होते त्यांनाही बोलायचं, त्याच्या आधी पृथ्वीराज बाबा होते त्यांनाही बोलायचं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर कदाचित कदाचित असे काही कंपल्शन त्यांना येत असावे, आणि म्हणून ते निर्णय होत नसतील. तुमचे सध्याचे जे नेते आहेत, म्हणजे आत्ताचे विरोधी पक्ष नेते, त्यांना हे विचारलं नाही का की मुख्यमंत्री पदावर बसल्यावर असं काही येतं का? कारण त्यांचा अनुभव आहे ना. देवेंद्रजींसोबत काम करताना खरं तर खूप मजा येते. एक अतिशय विजन असलेला नेता आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मी स्वतःला फार भाग्यवान समजते की या राज्यातले दोन असे काय म्हणू आपण, स्टॉलवर्ड्स, दुसरा काही शब्द नाही. मी पवार साहेबांसोबतही मला काम करायची संधी मिळाली, आणि आता मी देवेंजींबरोबर काम करते. विविध विषय हाताळायला मिळतात, कशा पद्धतीने ते प्रेझेंट करायचे किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, बऱ्याच सूचनाही असतात. आणि त्यामुळे एक काम करताना खूप चांगली अशी त्या ठिकाणी मजा येते. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की एकदा त्या खुर्चीवर बसल्यानंतर मला वाटतं मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये जेवढी देवेंद्रजींवर टीका केली आहे तितकी कुठल्याच मंत्र्यांवरती केली नाही, मुख्यमंत्र्यांवर. कारण त्या त्या वेळेला आम्हाला ते जाणवायचं की असं व्हायला हवं. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे प्रत्येक सरकारच्या कार्यकाळात होत असतात. म्हणजे उद्या फडणवीसांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, तर लगेच बलात्कार बंद होणार आहेत का? नाही. लगेच महिलांवरचे अत्याचार बंद होणार आहेत का? नाही. पण जे सरकार त्या ठिकाणी असतं ते त्याच्यावर काय कार्यवाही करतं हे महत्वाचं असतं. तुम्ही त्याच्यावरती काय भूमिका घेता हे महत्वाचं असतं. रोज बलात्कार आणि रोज जर अशा पद्धतीच्या विनयभंगाच्या घटना होत असतील आणि राज्याचे उच्च पदस्थ जर काहीच त्याच्यावरती रिॲक्शन देत नसतील, तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाहीये. आणि त्यामुळे आम्ही हे सांगतो की सरकार कुणाचंही असू द्या, आम्ही महाराष्ट्राच्या एखाद्या, आता तुम्ही गंमत बघा, महाराष्ट्राच्या एका विषयावर जर आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला विरोधक जे आहे उत्तर प्रदेशचे दाखले देतात, गुजरातचे दाखले देतात, बिहारचे दाखले देतात की तिथे भाजपचं सरकार आहे. मग तिकडे का नाही आणि इथे राहते मी इथे राहते, या मातीत माझा जन्म झालेला आहे, अर्थात मला इथं कन्सर्न असणार आहे. आम्ही निंदा करतो. पण मला प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने बोललं जाणं की उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, बिहारमध्ये काय चाललंय, अरे तुम्हाला बोलायची वेळ येते, मग तुमची लोक तिथे बसलेली करतात काय? तिथेही काँग्रेस असेल की ते काही करत नाहीयेत की तुम्हाला इथून बोंब मारावी लागते आमच्यासाठी. विषयाचा कुठेतरी ट्रॅक चेंज करणं हे सध्या चालू आहे. तुमचा सध्या अगदी जोरात जो विरोधाचा सूर जो ज्यांच्या विरुद्ध असतो ते म्हणजे संजय राऊत. तुम्ही बरेचदा त्यांच्यावर थेट, आता तुम्ही म्हणालात बरोबर. हा,
प्रातःकालीन तुमचं एक ट्विट असतं. हो. हा आणि ते सकाळी चॅनलशी बोलतात आणि मग तुम्ही त्यावर ट्विट करता. असं काही ठरलेलं आहे का? नाही, असं काय नाही. मी अजून संजय राऊतजींना भेटले नाहीये. हे मी तुम्हाला पुन्हा सांगते, ही पॉलिसीज आहेत. ते जे बोलतात, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्यावर आपण तिथं रिॲक्ट व्हायला पाहिजे. ते खूप मोठे आहेत, कदाचित त्यांना असं वाटत असेल की ते योग्य पद्धतीने बोलतायत, पण मला असं वाटतं की नाही, हे चुकीचं आहे. इथे त्यांना उत्तर द्यायलाच हवं आणि म्हणून आम्ही ते उत्तर देतो. नाही, पण त्यांचेही आदर्श पवार साहेब आहेत, तुमचेही आदर्श पवार साहेब आहेत. साहेबांनी शिकवण दिलेली आहे, जे मनामध्ये असेल ते बोलावं. तेच आम्ही करतोय. पवार साहेब तुमचे आदर्श आहेत आणि मी आता खूप वेळ ऐकते, पण मला तेव्हापासून माझ्या मनात एक लोकांच्या मनातला जो प्रश्न आहे तो तुम्हाला विचारायचा आहे की राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे जातीय राजकारण महाराष्ट्रामध्ये वाढलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जेवढं लक्ष द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही, किंवा साखर कारखानदारी आणि ते जे काय सगळं आहे सहकार ते सगळं जे काय झालंय घोळ ते सगळं राष्ट्रवादी जबाबदार आहेत असा असा एक आरोप असतो. कायम होतो. आणि म्हणजे आज सामना जरी तसं नसेल छापत तरी पूर्वी असंच छापत होते. हो, मी मगाशी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे की मला हे काही साहेबांचे विचार वाटत नाहीत, किंवा जे काही आता त्या ठिकाणी चाललंय ती साहेबांची राष्ट्रवादी ते पण वाटत हे नाही. आत्ताच नाहीये, हे सुरुवातीच्या काळापासून. काम करत असताना आरोप प्रत्यारोप हे होत असतात. मी म्हणजे मला जे तुम्ही म्हणतात की जातीचे आरोप वगैरे जे केले जातात, मला नाही वाटत आहे तसं. जातीय राजकारण खूप वाढलं. नाही, असं मला नाही वाटत आहे की मी 20 वर्ष त्या ठिकाणी काम केलंय. मी एक ओबीसी महिला आहे, मी काही मराठा समाजाची नाही आहे. जे सांगितलं जातं नेहमी की राष्ट्रवादी म्हटलं की मराठा समाज, तशातला भाग नाही आहे. एका ओबीसी महिलेलाही संधी दिली, म्हणजे मी माझं सांगते, अशा माझ्यासारख्या खूप महिलांना संधी दिली, नो डाऊट. आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी ज्या बोलल्या जातात त्या प्रत्यक्षात असायलाच हव्यात, अशातला काही भाग नाही. पण आता जे काही चाललेलं आहे किंवा आता ज्या काही मी घडामोडी ज्या मी बघतीये, की जे मला माहिती आहे की ही घटना झाली तर याच्यावर साहेबांची रिॲक्शन काय असेल, किंवा साहेब काय सांगतील, किंवा कशा पद्धतीने रिॲक्ट होईल, ते मला काही होताना आता दिसत नाही. ते काहीतरी वेगळंच होत आहे. आणि हे त्यांच्या याच्यातलं नसावं असं मला वाटतं. तुम्ही असता संपर्कात आहात त्यांच्या? अजून काही भेट नाही झाली माझी. हे साधारण शेवटचं पवार साहेबांची भेट कधी? साहेबांची माझी सरकार आल्यानंतर भेट नाही झाली. नाही. भेट झाली नाही माझी. मी ज्या वेळेला साहेबांकडे गेले होते त्या दिवशी माझा राजीनामा मी त्यांच्या हातात दिलेला. म्हणजे 2 वर्ष झाली, पण 2 वर्षात माझी भेट नाही झाली साहेबांची. पण मग फोनवरून वगैरे पण संपर्क नाही? हो, मी मध्ये केला होता संपर्क त्यांना आणि माझं बोलणंही झालं होतं. काही प्रश्न आहेत. लव्ह जिहादची प्रकरणं वाढत आहेत, महिला संघटना यावर का बोलत नाही, आम्ही बोलतोय, आम्ही काम करतोय. फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही या घटना होत आहेत, थोड्याच दिवसामध्ये त्या सगळ्या घेऊन आम्ही राज्याच्या समोर येणार आहोत की नक्की काय होतंय, कशा पद्धतीने होतंय. म्हणजे आज हे बोलणं थोडंसं घाईचं पण होईल आणि ते काही बरोबर राहणार नाही. त्यामुळे याच्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आले आहे आणि त्याच्या संबंधीचा डेटा जो आहे तो कलेक्ट केला आहे. काही लोकांशी मी बोललेली आहे आणि काही दिवसांमध्ये आम्ही या विषयांवरती बोलणार आहोत. भाजपा केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत आहे असा एक आरोप केला जातो. भाजपा केंद्राकडनं जास्तीत जास्त मदत आणण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी सरकारकडे करत आहे. तुम्ही बघितलं, मग वॅक्सिनेशन असेल किंवा खरं तर भाजपाला केंद्राकडे काही आणण्यासाठी आपण जे काही पण म्हणतो की नाही, की हे तर सरकारचं काम आहे, राज्य सरकारचं. पंतप्रधान जे आहेत देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, हे स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की आता सुद्धा पूर परिस्थिती आली, त्यांनी फोन करून सगळी माहिती घेतली, 701 कोटीची मदत केली. त्याच्या आधी 20 लाख याचं जे आत्मनिर्भरचं पॅकेज जे आहे ते त्या ठिकाणी दिलं. अशा विविध योजना करत असतात. परंतु काय आहे की हे अशा पद्धतीने एक टीकेचा सूर जो आहे की काहीही केलं तरी केंद्र सरकारने केलं नाही, काहीही केलं पण राज्य सरकार म्हणून त्यांचं जे दायित्व आहे त्याच्यावरती कोणी बोलणार आहे की नाही. केंद्र सरकार त्यांचं काम करत असतं आणि त्यासाठी भाजपला तिकडे मध्यस्थी करण्याची आवश्यकताच नाहीये. देवेंद्रजींनी तर हेही सांगितलं होतं की जर आम्हाला घेऊन गेले तर आम्ही कुठेही यायला तयार आहोत, आम्ही येतो तुमच्यासोबत. तिथेही कुठेही कोणाला भेटायचं असेल महाराष्ट्राच्या राज्याच्या हितासाठी ज्या ज्या ठिकाणी आमची आवश्यकता असेल आम्ही त्या सगळ्या ठिकाणी यायला तयार आहोत. पण आता त्याचा तेवढा मोठेपणा राज्य सरकारने पण दाखवणं अपेक्षित आहे. नाही, सत्तेचा दुरुपयोगला एक
उपप्रश्न म्हणजे अनेकांचे सगळ्या मीडियातून पण जे सतत विरोधक आरोप करतात ते म्हणजे ईडी ऍक्टिव्ह झाली, सीबीआय ऍक्टिव्ह झाली. अहो आता जसं तुम्ही जसं सांगा, जसं जसं तुम्ही म्हणताय की एका विशिष्ट याच्यात तुमच्या विरोधात एक ऍक्टिव्ह पोलीस जसे ऍक्टिव्ह होतात तसं ठराविक लोकांच्याच विरोधात ईडी आणि सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणा ऍक्टिव्ह होतात माझी असं जी केस आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. नाही, मी त्याच्यामध्ये फक्त नाही, मी सांगतेय तुम्हाला, तुलना म्हणून नाही मी सांगितलं. सांगते तुम्हाला, माझी जी केस आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता, माझा आक्षेप तो आहे की जो मुख्य आरोपी होता, ज्याने पैसे घेतले, ते जे काही पावडर लावतात ते मिळाले, पंचनामे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, त्या ठिकाणी माझा नवरा नव्हताच. आणि तरी सुद्धा तो फक्त माझा नवरा आहे म्हणून तुम्ही त्याला त्या ठिकाणी घेतलं किंवा जे काही झालं ते ठीक आहे, न्याय मिळेल माझा विश्वास आहे, तो नंतरचा भाग. पण आता जे हे ईडीचं आणि जे सीबीआयचं तुम्ही सांगितलं, तर आतमध्ये ज्या लोकांना घेतलेलं आहे ते बाहेरची माहिती देतात. नाही आतमध्ये ज्यांना पकडलंय हा आतमध्ये म्हणजे ईडीने ज्यांना आतमध्ये घेतलंय ते किंवा बाहेर सीबीआयने बरोबर ज्यांना वाजे चौकशीसाठी वाजे प्रकरण उदाहरण धरू. वाजे प्रकरण, हम्म. आता त्याने सांगितल्यानंतर जो आरोपी त्या ठिकाणी आहे तो सांगतोय की मी याला भेटलो, मी याला हे दिलं, मी त्याला ते दिलं, जे आपण बातम्यांमधनं वाचतोय. हम्म. आणि त्याच्यानुसार कारवाई होते. तर त्याच्यामध्ये काय म्हणजे काय त्याच्यामध्ये असू शकेल? नाही मग त्याला अजून एक हम्म. जोड असा आहे की मग सुशांत सिंग प्रकरणाचं काय झालं. काम चालू आहे, सीबीआय एकदम जी ऍक्टिव्ह होती ती अचानक मध्ये काम चालू आहे. आता त्यांचे सगळ्याच गोष्टींच्या ज्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला मला कळावं असं काय मॅन्डेटरी नाहीये. कधी ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला सीबीआय आपल्याला सांगेल काय येते. आता जे चाललंय, रोज कुठे ईडीच्या बातम्या आता जे आपण बघतोय वेगळ्या वेगळ्या, तेव्हा मी परवा बघितलं की आता पुन्हा सुनावणी आहे, मग पुन्हा समन्स आलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय ना. त्यामुळे तिथं काय चाललंय किंवा काय नाही, ज्या माणसांना अटक झालेली आहे, अटक झालेली माणसं जी माहिती पोलिसांना देत आहेत त्या अनुषंगाने पोलीस त्या ठिकाणी पोहोचतायत आणि त्या त्या पद्धतीची कारवाई करतायत. बरं, जी कारवाई होते त्याच्यामध्ये पण काही वस्तू मिळाल्यात ना, बरेच काहीतरी पुरावे हाती लागलेत, हे टीव्ही माध्यमातून आपण पाहतोय. म्हणजे अशा पद्धतीने दोषारोप करणं मला वाटतं चुकीचं आहे. म्हणजे ममताच्या बंगालमध्ये जसं पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये एक तिकडच्या बंगाल पोलीस आणि जसा एक पूर्ण वाद आहे आणि दुफळी आहे, तसंच काहीसं चित्र आपल्याकडे दिसतं. महाराष्ट्रामध्ये क्रिएट केलं गेलेलं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने क्रिएट केलेलं आहे की काही झालं की काय आपण म्हणतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून यांनी आमच्या नेत्यांच्या मागे अशा पद्धतीचा ससेमिरा लावलेला आहे. पण तो ससेमिरा का लागला, कशामुळे लागला, ज्यांच्या मागे लागला त्यांनी काय केलं, हे सांगणारा कोणतरी तिसरा माणूस तिकडे आहे. तो सांगतोय म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. आता ही पण गोष्ट अमान्य तर करता येणार नाही की महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये कुठल्या तरी आयपीएस, तो काही साधा माणूस नव्हता, आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यावरती आरोप करणं हे फार गंभीर आहे. हे आजपर्यंत कधी झालं नव्हतं आणि म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर काय भारतीय जनता पार्टीने मागितलं म्हणजे सगळ्या गोष्टी जोपर्यंत चार भिंतीच्या आत गोष्टी आहेत तोपर्यंत त्या खाजगी आहेत. त्या एकदा पब्लिक डोमेन मध्ये आल्यावरती अर्थात विरोधी पक्ष त्यांची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी मांडणारच आहे. आणि जर एखादा आयपीएस अधिकारी, जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी जर थेट गृहमंत्र्यावरती आरोप केला तर विचारणार तर होणारच, चर्चा तर होणारच, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आणि तो अधिकार आहे त्यांचा. आणि मग असं म्हणायचंय का की भारतीय जनता पार्टीमुळे राजीनामा दिला किंवा काय, तथ्य आहे ना त्याच्यामध्ये. आणि आता पुन्हा इन्व्हेस्टिगेशन पुढे चालूच आहे. काय माहिती आता पुढे आणखीन काय काय येतंय, कोणाकोणाची नावं येत आहेत माहित नाही. लगेचच अनिल देशमुखांचा अपडेट येईलच आता. हो कारण तेच जामीन नाकारलाय सगळंच. ते आता तेच मी म्हणतेय की या काही कोणी काही प्रेरित होऊन केलेल्या गोष्टी नाही आहेत. एक राजकीय प्रश्न आहे पण इंटरेस्टिंग. शार्दूल विचारतायत, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं असतं तर चित्र वेगळं असतं का? नाही, नक्की वेगळं असतं. अजितदादा यांच्या कामाचा आवाका हा महाराष्ट्राने बघितलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कामाचा आवाका जो आहे तो महाराष्ट्राने बघितलाय. म्हणजे मला तर असं पूर्ण वाटतंय की जर दोघं एकत्र आले असते तर हे महाराष्ट्र फार वेगळं चित्र असतं. नाही, पण लोकांचं असं मत आहे की भाजपाची खूप मोठी चूक होती अजित पवारांबरोबर जाणं.
मला माहित नाही त्यावेळेला काय सर्कमटन्सेस मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे मी या विषयावरती बोलणं योग्य नाही. पण आधीचा प्रश्न बरोबर होता. जर मला विचारलं की कसं असतं, तर आज महाराष्ट्र हा नक्कीच प्रोग्रेसच्या दिशेने असता. आणि दोघांचाही प्रचंड कामाचा धडाका आहे, कामाचा उरक आहे, प्रशासनावर खूप चांगली पकड आहे, आणि त्यामुळे फार चांगलंच झालं असतं. आता तुम्ही म्हणता अजितदादांची पकड आहे. 31 जुलै पर्यंत स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर हो. 31 जुलै मी पर्यंत कालच ट्विट केलंय, दादा क्या हुआ तेरा वादा. वादा. म्हणजे मला फार वाईट वाटलं या गोष्टीचं, की खरं तर दादा हे धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये अतिशय त्या ठिकाणी नावाजलेले आहेत. माहिती आहे, महाराष्ट्राने त्यांना पाहिलेलं आहे. पण या MPSCच्या ज्या काही घटना झाल्या, बिचारा एका मुलाला त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला. 31 जुलै ही तारीख त्यांनी स्वतः दिलेली होती, आणि विधानसभेत विधानसभेत सभेत. दिली होती, त्या ठिकाणी दिली होती, स्वतः दिली होती, ज्याच्या क्लिप्स आहेत. आणि तरी सुद्धा काही न करणं, काय दादा तुमची अशी मजबुरी असू शकते, असा प्रश्न आज माझ्यासारखीच्या पण मनात येतो. उत्तर मिळालं का? नाही, अजूनपर्यंत मिळालं नाही, पण माझ्याकडे प्रश्न खूप तयार आहेत आणि ते मी थोड्या वेळाने देणार आहे त्यांना. आता मगाशी आपण ते फोडाचोडा वगैरे त्याच्यावर हो. चर्चा केली. तर अशी जेव्हा वादग्रस्त वक्तव्य होतात, अजितदादांवरनं मला ती खरं आठवण झाली, तर अशी वादग्रस्त वक्तव्य जेव्हा एखादे नेता करतो, तेव्हा पक्षामध्ये त्याविषयी काही चर्चा होते का, त्यांना काही समज दिली जाते का? कारण पक्ष कुठलाही, म्हणजे शिवसेना किंवा भाजप आहे नाही, पण ते अतिशय चुकीचं वाक्य होतं कालचं. कसं आहे की प्रत्येक राजकीय नेत्याने बोलताना तारतम्य हे थोडंसं बाळगलंच पाहिजे. कधीतरी बोलण्याच्या आवेशामध्ये एखादा शब्द तोंडातून निघून जातो, त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. RR रावांचं उदाहरण आपण बघितलेलं आहे, आपण त्याच्यानंतर अजितदादांचं उदाहरण आपण बघितलेलं आहे, अशी खूप उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. कधीतरी असं होतं की बोलताना तो तोल जातो किंवा एखादं वाक्य जातं, ते चुकीचंच आहे, कोणीही असू दे. आता तुमचे सहकारी पण भोगतायत ना. हो, म्हणजे तेच सांगतेय मी की ते कुठल्या संदर्भातून बोललं गेलंय, तुम्हाला माहितीये की मागचं पुढचं काही दाखवतच नाहीत, ते तेवढंच बरोबर दाखवतात. त्यामुळे नक्की काय बोलले, कुठल्या विषयाला धरून कालचं जे बोलले. आहे ते अगदी क्लिअर आहे. कालचं जे वाक्य आहे ना, अच्छा, क्लिअर आहे ते. नाही त्याच्यात चुकून असं काही नाहीये. मला वाटतं त्याच्यावरती सुधीर भाऊंनी आमच्या दिले. काल प्रतिक्रिया दिलेली आहे. सुधीर भाऊ एक ज्येष्ठ आमचे नेते आहेत, आणि त्यांनी त्याच्यावरती अतिशय समर्पक असं त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री किंवा कोणीही असू दे, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, कुठल्या खात्याचा मंत्री असो, कोणीही असू दे, त्यांनी बोलताना जे आहे ते कशा पद्धतीने बोललं पाहिजे या संदर्भात अतिशय समर्पक असं उत्तर आमच्या सुधीर भाऊंनी काल दिले. आणि मला वाटतं ते सगळ्यांना लागू आहे, म्हणजे आम्हालाही आणि इतरांनाही. थोडक्यात प्रश्न बरेच आहेत, काही महिलांचे प्रश्न आहेत, बरं, मला वाटलं त्या विचारतील. तुमचं तुमचं कॉम्प्लेक्शन आणि ह्याच्याबाबत प्रभाव विचारतायत की एवढं सगळं ह्याच्यात तुम्ही मेंटेन कसं करता. तर हा प्रश्न मी वाट बघत होतो त्या विचारतील. नाही हो, काय कसलं मेंटेन आणि कसलं काय, कशाला काही वेळ नसतो. पण ठीक आहे, काय आपण म्हणतो ते रुटीन आहे, म्हणजे असं काही खास किंवा काय नाही. उलट तर एवढं टेन्स आणि एवढं प्रेशर असतं प्रत्येक वेळेला काम करताना, एखादं जर आलं तर ते धसाला लावेपर्यंत जीव नसतो कशामध्ये. त्यामुळे असं काही खास नाही, याच्यासाठी काही वेळही नाही आणि तेवढी काही फार आवडही नाही. राजकीय प्रश्नांना तुम्ही अगदी थेट आणि निर्भीडपणे उत्तर दिली आहे बघून आनंद झाला. कारण आम्हाला नीलमताईंना प्रश्न विचारताना प्रोटोकॉलची एक भीती वाटायची, तशी तुमच्या बाबतीत नव्हती. मी साधी कार्यकर्ता आहे, तुम्ही मला काही विचारू शकता. नाही, पण तुमचा एकूणच सगळा क्लिअर, तुम्ही खूप स्पष्ट आणि तुमचे उद्देश स्पष्ट दिसत आहेत. त्या दृष्टीने तुम्ही आता पक्ष बदल जो झालेला आहे, मग राष्ट्रवादीत तुम्हाला एक फ्रीडम होतं म्हणून तुम्ही आधी सांगितलं, मग नंतर तुम्ही कारण काही सांगत नाही आहात का सोडलं ते. पण मग भाजपात ते कारण नाही, नाही, भाजपात ते फ्रीडम मला आहे का असे तुम्हाला? खूप लोक असं विचारतात की चित्राताई तुम्ही म्हणजे भाजपमध्ये खुश आहात किंवा कसं काय. मी प्रचंड खुश आहे, माझ्या चेहऱ्यावरनं वाटत नाही. बघा आता महिला किती कॉम्प्लिमेंट देतात. मी खूप खुश आहे, मला खूप आनंद आहे. आणि काम करण्याचं समाधान असतं ना, दिवसभराची तकतक असते, सतत फोन चालू असतात. आपण सगळ्यांनाच खुश नाही ठेवू शकत.
पण किमान आलेल्या फोनला जितकं मला रिस्पॉन्स देता येईल तितकं देण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणाल तर आमचे नेते देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, आमचे सुधीर भाऊ, आमचे सगळे लिडरशिप जे आहे, इतकं चांगल्या पद्धतीने कधी कुठल्या कामाला रोकठोक नाही. तुम्हाला एक किस्सा सांगते मी, कारण आज तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. एक विषय होता आणि त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची इन्व्हॉल्वमेंट होती. तर त्यामध्ये मला चंद्रकांत दादांनी बोलवून घेतलेलं की चित्राताई, कोणीही असू दे, तुम्ही त्याला सोडायचं नाही, तुम्ही तुमचं काम करायचं, भले तो आपला असू दे किंवा तो आणखीन कोण पण असू दे, तुम्ही तुमचं काम थांबवायचं नाही. बस हे शब्द मला हवे होते. अगदी देवेंद्रजी सुद्धा कधीही मला त्यांनी की हे तुम्ही करू नका, इथं तुम्ही जाऊ नका, इथं तुम्ही बोलू नका, हे कधीही त्यांनी केलं नाही. ना दादांनी केलं, ना आमच्या सुधीर भाऊंनी केलं. सगळ्यांनी सपोर्टच केला. कार्यकर्त्याला आणखीन काय पाहिजे? कार्यकर्त्याला हेच हवंय, कामाची लिबर्टी. ती पूर्णपणे आहे. मी माझे 100% एफर्ट्स देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते की जर एखादी पीडिता आपल्यापर्यंत आली तर आपल्याला तिला कसा न्याय देता येईल. सगळ्याच गोष्टी काही मीडियासमोर येत नाही किंवा सगळ्याच गोष्टींच्या आपण त्या ठिकाणी काय आपण करतोय किंवा काय ते सांगण्याची आवश्यकताही नसते. पण जितकं काही माझ्याने होईल तितकं करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि भारतीय जनता पार्टी 100% माझ्यासोबत आहे. मला याचाही फार अभिमान आहे. काल मला 2 वर्ष पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीमध्ये. अरे वा. आणि मला त्याचा आनंद आहे की या 2 वर्षामधली ही माझी जर्नी कशी होती. काम तर तेच आहे, प्लॅटफॉर्म बदललाय. त्याही वेळेला जेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये होते त्याही वेळेला महिलांच्या न्याय हक्कासाठी लढायचे. आणि मी भाजपमध्ये आहे, मी तेच काम करतेय. काही गेल्याचा अफसोस नाही. मी काही कोणी आमदार नव्हते, मी काही कोणी खासदार नव्हते, माझा काही कुठला मतदारसंघ नव्हता तर मला त्याच्यासाठी अरे मी हे असते तर हे असते आणि ते असते तर ते असते असं आपल्याकडे काहीच नाहीये. होल वावर इज आवर. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही काही झालं तरी तिकडे जाऊन काम करणं, त्या परिस्थितीला न्याय देणं, हे माझ्या डोक्यामध्ये असतं. आणि जसं तुम्ही म्हणलात तसं की डोक्यात माझ्या काही किंतु परंतु काही नाहीच आहे. आणि त्यामुळे जे होईल ते थेट होईल, सरळ होईल. जे जे काही ते करताना सहन म्हणजे आपल्याला जे भोगावं लागेल त्याची तयारी आहे. तरी शेवटचा राजकीय प्रश्न आहे. तुम्हाला भले इच्छा असेल नसेल, सगळं तुम्ही अगदी हे केलं, तरी पण राजकारणात एक असं कोणतं पद तुम्हाला भूषवायचं आहे की ज्या पदावरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकता? आता सांगू का खरं तुम्हाला? हो, अगदी खरं सांगा. तुम्ही काहीतरी असाल आणि तेव्हाच तुम्ही हे काही करू शकाल. ही जी काही तुमच्या डोक्यात संकल्पना असेल तर तुम्ही आयुष्यात कधीही काहीही करू शकणार नाही. मी आमदार नाहीये, मी खासदार नाहीये, मी मंत्री नाहीये, मी नगरसेवक नाहीये, मी ग्रामपंचायतीची सरपंच पण नाहीये. मला त्याचा कुठलाच अफसोस नाहीये, कारण माझी कुठली कामं या सगळ्या गोष्टींमुळे अडत नाहीयेत. मी आमदार नाही म्हणून माझं काम अडलंय, मी मंत्री नाही म्हणून माझं काम अडलंय, असं कधी होत नाही. पण एखादं काम केलं जाईल, एखादं पद मिळालं तर ते कसं असतं बघा, मला माझ्या लिमिटेशन्स माहिती आहेत. मी जसं तुम्हाला म्हटलं, माझ्या मागे कुठलाही राजकीय इतिहास भूगोल नाही. जे आहे ते माझं काम आहे. ज्या वेळेला ज्याला वाटेल त्यावेळेला होईल. आणि म्हणून आपलं की मी मंत्री असते तर मी हे केलं असतं असं जर मी विचार केला तर मी कामच नाही करू शकणार. जे मला जमेल, जेवढी माझी ताकद आहे ती सगळी ताकद पणाला लावून मी ते काम करणार. त्यामुळे काम करण्यासाठी तुम्ही मंत्री असायला हवं, तुम्ही आमदार असायला हवं, तुम्ही खासदार असायला हवं असं नाहीये. तुम्ही सिस्टीमच्या विरोधात लढायला शिकायला हवं, हे तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे, हे मला वाटतंय. म्हणजे आतापर्यंतचा 22, 23, 24 वर्ष झाली ही सगळ्याच वेगळ्या वेगळ्या सिस्टीम बघताना याच्यातून आता तावून सुलाखून आम्ही बाहेर पडलोय. त्यामुळे मला या गोष्टीचा कधीही अफसोस होत नाही की मी आमदार नाहीये, की मी मंत्री नाहीये, की मी खासदार नाहीये, मी हे व्हायला हवं ते व्हायला हवं. स्काय इज द लिमिट. लोकांच्या प्रश्नाला न्याय विरोधात राहून मिळतो की सत्तेत राहून मिळतो? तुम्हाला मी जसं म्हटलं तसं की सत्तेमध्ये पण तुमच्या वाचा जी आहे, तुमची वाणी जी आहे ती बोथट होता कामा नये. तुम्ही ज्या वेळेला सरकारमध्ये असता, तुम्ही सत्तेमध्ये असता, तेव्हा तुमची जबाबदारी विरोधकांपेक्षा 100 पटीने वाढलेली असते. आणि त्या ठिकाणी पोहोचून तुम्ही न्याय देणं अपेक्षितच आहे आणि तेच तुम्ही करायला हवंय. म्हणून तुम्ही विरोधामध्ये असा किंवा तुम्ही सत्तेमध्ये असा, फरक पडत नाही. तुम्ही तुमची भूमिका बदलू नका ना. मी तुम्हाला काय म्हटलं की माझा इतका क्लिअर कन्सेप्ट आहे की माझी बांधिलकी कोणाशी आहे.
हम्म. या महाराष्ट्रातल्या 50% जनसंख्येशी आहे. त्या 50% महिलांसाठी जे जे काही मला करता येईल ते मी करणार. मग मला आमदाराला लढावं लागलं तरी चालेल, मला खासदाराला भिडावं लागलं तरी चालेल, मला सरकारच्या विरोधात आंदोलनं करायला लागली तरी चालतील. अजूनही राष्ट्रवादीमध्ये केलेली आंदोलन आहेत, बऱ्याच ठिकाणी केसेस चालू आहेत. त्याचा काही आपल्याला अफसोस नाहीये. जितकं करू तितकं कमी आहे आणि त्यामुळे ते आम्ही करत राहणार आहोत. कोणी तुम्हाला माऊली म्हणतंय, कोणी महाराष्ट्राची वाघीण, खूप कौतुक करतायत सगळं. नाही, माझं अगदी तुम्हाला मी म्हंटल ना की माझी जी काय आपण म्हणतो ही सगळी ताकद आहे हो. ही सगळी ताकद आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये मी परवा गेले होते पुणे ग्रामीणला, एक म्हातारी आजी आली, तिने चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि ती मला म्हणली, बाई तू खूप चांगलं बोलतेस ना, अशीच बोलत राहा. आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात होतो. ती म्हणली, मी पांडुरंगाकडे प्रार्थना करते की तुला आणखीन बळ मिळो. हे आशीर्वाद आहेत, हे आशीर्वाद आहेत. आणि तुम्हाला सांगू का, इतक्या प्रेशरमध्ये असतो की आणि बऱ्याच कटकटी असतात मागे, पण या सगळ्यातनं आपण निघतो ना, हे सगळे आशीर्वाद आहेत. आणि ते सोबत आहेत तोपर्यंत कोणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही आहोत. हे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाच्या बळावरच स्त्रियांचे प्रश्न यापुढेही मार्गी लागोत आपल्या हातून, येस, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल हिंदुस्तान पोस्टच्या वतीने मनपूर्वक आभार. मला खूप आनंद झाला की मी तुमच्या इथं आले आणि छान असं एक आपण खरंच हटकेच मुलाखत झाली. कारण नेहमीच्या ज्या मुलाखती होतात किंवा या आधी दिलेल्या असतात त्या अगदी साचेबद्ध, तेच प्रश्न, तेच आणि तेच असतं. पण आज एक हटके मुलाखत दिल्याचा मलाही मनस्वी आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद.